माध्यमातून पहिलं वचन बाहेर आलं. ऐसा सत्यार्थून बोली दे. अरे अशी सत्य घटना सुद्धा आपण लवकर बोलत नाही, मग एवढं असत्य तुमच्याकडनं कसं बोलवलं? स्वामी उदास झाले. त्यांनी आंध्र सोडला, महाराष्ट्रात यायला निघाले. आणि येता येता नेमकं काय झालं तर गोरादेवीच्या नावाचे शिष्य त्यांना भेटले. ते म्हणतात, स्वामी आता असं करा, आमच्याबरोबर सांगा. कुठे? आमच्या किष्किंध पर्वतामध्ये. स्वामी गेले, पण ते असेच गांजेकस. स्वामींना एकदा सोबत आणणारा सांगितलं, भिक्षा आणायला गेलो. गावात गेले, भिक्षा मागितली. हातावरती आंबील टाकली त्या बाईने, गरम गरम कढी. हात झाडाला, लगेच जल जाव. घरात त्या हात पुसला, झोपडीला आग लागली. मंत्र बघा, इतर धर्मातले साधू महात्म्या नावं ठेवत नाही, पण हे चरित्र आहे, कसे भयानक असतात. मंत्रतंत्र करणारे काय करतात? घर जाळलं, घराशेजारी दुसरं घर, त्याच्या शेजारी तिसरं घर, अर्धा गाव जळाला. त्यांना काही दुःख झालं नाही. उलट काय म्हणतात, कशी मजा आली, काय प्रभाव आहे माझा. नुसता हात त्या घराला लावला, अर्धं गाव जळाला. तेव्हा स्वामींच्या पुढे सांगायला लागले, असा पराक्रम केला. म्हणतात, काही वाटतं तुम्हाला? केसनी भूत हिंसा घडली. अशा प्रकारे तुमच्यातून प्राणी हिंसा घडली. माणसं मेली, जनावरं मेली, मुलं मेली, म्हातारे मेले. किंमती खेद नसेल तेव्हा त्याचं काहीच वाटत नाही का? आता हे तुम्हापाशी नर आहे. स्वामी म्हणतात, आता मी तुमच्या जवळ राहत नाही. आणि काय करावं स्वामी? मनाने उदास झाले. अहोरात्र 3 दिवस चालत आलं. रात्री झोपायचं नाही, दिवसा थांबायचं नाही. 3 दिवस चालत चालत बुद्धीपूर्ण आले. श्री प्रभूच्या समवेत बसले. तेव्हा त्यांच्या मनातली ती अशांती निघून गेली. असे आपले स्वामी दयाळू होते, कृपळ होते. आणि मग सस्याचं रक्षण केलं, वाघाच्या पिल्लांचं रक्षण केलं. किती लीड आहे. डोबेग्रामला तर काय, बुद्धिपूर्ण तर तुम्हाला नाही, बुद्धिपूर्ण आहे. खरकुलीच्या त्या ठिकाणी त्या माळ्याची पत्नी रडते. एका तर माळी मेला होता औसामध्ये. जिजी तिच्या घरातलं दुःख फार वाईट आहे. 10-12 मुलं, खायला काही नाही. आता काय करायचं? चला आपण काय नाही, माझ्या चरणाचं उदक, औसा चरणाचं उदक काढतात, त्या माळ्याच्या अंगाला लावतात. माळी तात्काळ उठून उभा राहतो. हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. मंत्र नाही, तंत्र नाही. स्वामी तिथं गेले सुद्धा नाही. स्वामींच्या नुसत्या एका चरणाच्या उदकाने, पायाने दिलेल्या चरणातून, तीर्थातून तो माळी जिवंत झाला. मग अशा प्रकारचं त्या काळामध्ये वृद्धिपूरला जेव्हा ते आले, तिथपासून तर हा सगळा जो मार्ग एका काळ करता करता ते आले मेहकरला. आणि मेहकरला आल्यानंतर जन्माष्टमी आली होती. त्या बोनेवा म्हणतात, स्वामी आता आपल्याला जन्माष्टमी करायची, माती आणली, आपण गोकुळ करू. त्यावेळेस ते सांगतात की गोकुळ काय मातीचं होतं. नंद यशोदा काय मातीची होती. आता तुम्ही आई व्हा, यशोदा व्हा, मी होतो कृष्ण. आणि जन्माष्टमीला मेहकरला बघा काय लीळा घडली. स्वामी त्या बाईला सादर, तिचा विश्वास त्या बोनेबाईचा म्हातारीचा, तिचं नाव नागूबाई, ती बसते. स्वामीचा मांडी घाला बाई, ती मांडी घालते, कपाळाला डोक्याला पदर बांधते. माहिती आहे, बाळणपणाच्या वेळेला बाळणपणात माझ्या डोक्याला पदर बांधतात पक्का, तशी ती बांधते. आणि स्वामी हळूच विज्ञान शक्तीने असं रूप धारण करतात, असं रूप धारण करतात की तो 25 वर्षाचा तरुण 25 दिवसाच्या बालकापेक्षाही लहान बनतो. स्वामी तिच्या मांडीवरती बसतात आणि ती जन्माष्टमी संपन्न करते, साजरी करते. अशा प्रकारचे अगम्य लीळा तिथे घडलेल्या आहेत. आणि तिथून ते स्वामी निघाले त्या महिलांना कोणत्या निमित्ताने? मेहकरमधून. काय कारण सांगा बरं? स्वामी मेहकरमधून पैठणला का आले? बाबांनी लगेच उत्तर दिलं तुम्हाला. सिंहस्थ पर्वणी आली होती आणि सिंहस्थ पर्वणीच्या निमित्ताने सगळा महाराष्ट्र, त्र्यंबक आणि नाशिक इकडे निघाला होता. त्या बोनेबाया स्वामी म्हणतात, जी जी सिंहस्थ आला आमच्याबरोबर. स्वामी म्हणतात, मला काय सिंहस्थ, मला काहीच नाही, त्याची गरज तुम्हाला, आमच्याबरोबर तर चला. आणि मग स्वामी सिंहस्थात आले. बघा आता सिंहस्थ आलेला आहे जवळ. मागे एकदा मी सर हिशोब काढून पाहिजे.